बबन 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 बाबल्या हळू काय काय मामा साहेब? तू इथं काय करतोस? तुला मी एक जबाबदारी दिली होती, काय झालं त्याचं? कसली जबाबदारी? कधी दिली होती? बबन मी तुला त्या झोलर धनशीवर नजर ठेवायला सांगितली होती, काय झालं त्याचं? विसरलास? अरे मामा साहेब, अहो माझ्या काही ध्यानातच राहणं झालं यावं. बहुतेक काय नाही मला एक नाही मला इसऱ्या रोग झालाय. कसला रोग? इसऱ्या रोग. काहीतरी सांगू नकोस मला. चल त्या झोलर धनशीवर नजर ठेवायची आपल्याला, चल. मामा साहेब, अहो धना मॅडम माहिती का नाही, अशा फुलपाखरासारख्या नाजूक मनाच्या आहेत यावं. आणि तुम्ही तेच ज्वेलर म्हणताय होय. हे बघ बबन, ताई मॅडमला तिच्याबद्दल संशय आलाय, त्यामुळे आपल्याला सगळी माहिती काढायची तिची. चल. मामा साहेब, अहो तुम्ही फुलपाखरासारख्या माणसावर डाऊट घेताय बरं का. तोच डाऊट क्लिअर करायचा आहे बबन आपल्याला. फुलपाक हे काय रे? फुलपाखरू. फुलपाखरू नाही येते, खेकडा वाटतोय, नांगीत पकडणारा. चल नजर ठेवायची. फुलपाखरू म्हणे, खेकडा खेकडा. अरे चल. हो येतोय की. जाधव साहेब, आपल्या कारखान्यात जवळजवळ 250 कामगार काम करतात. हो. त्यातले 150 कामगार वेगवेगळ्या मशीन्सवर काम करतात. आपण या सगळ्यांचा इन्शुरन्स करायला हवा. तुम्ही एक काम करा, या सगळ्यांची माहिती गोळा करा. आपण येत्या आठवड्यात हे काम उरकून टाकू. समर साहेबांना विचारून सांगतो. मी सांगते ना. म्हणजे त्यांना वेगळं विचारायची काय गरज आहे जाधव साहेब? नाही मॅडम, समर साहेबांनी निर्णय दिल्याशिवाय मी काही करू शकत नाही. इथे काय करताय तुम्ही? नजर ठेवतोय मी. मामासाहेबांनी सांगितलं तर. काय नाही, तुझीच वाट बघत होतो अशी. वाट बघावी म्हटलं. चल ना आपण कामाचं बघूया. चल चला. माझ्यावर पाळत वगैरे ठेवत होतात की काय मामासाहेब? तुझ्यावर? अरे कुणी सांगितलं? नजर पित काय? सर, आपल्या कारखान्यातल्या या 150 कामगारांचे ना आपण इन्शुरन्स लवकरात लवकर काढून टाकूया. म्हणजे कारखान्याचे पैसे जातील, पण या कामगारांचं खूप भलं होईल आणि आपल्या कारखान्यासाठी पण ते फायद्याचंच ठरेल सर. राईट. आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. हो ना सर, मी हेच सांगत होते जाधव साहेबांना, पण त्यांना माझं बोलणंच पटत नाहीये. नाही मॅडम, मी एवढंच म्हणालो, समर साहेबांना विचारून निर्णय घेऊ. बरोबर आहे, समरला विचारून निर्णय घ्यायला पाहिजे. का? माझ्यावर विश्वास नाहीये का सर तुमचा? नाही, असं काही नाहीये. जाधव साहेब, धनश्री म्हणते ते बरोबरच आहे. उद्या लगेचच प्रोसेस सुरू करून टाका. ओके साहेब. थँक्यू सो मच. बरं चला, आता खूप काम झालंय, आज निघूयात. नाही म्हणजे तुम्ही सगळे पुढे व्हा, मला काही फाईल्स चेक करायच्या. त्या पूर्ण झाल्या की मी पण निघते. बरं ठीक आहे. मामा निघूयात. नाही, तू हो पुढे. माझं जरा एक काम आहे महत्वाचं. बबन आहे ना, बबन सोडून मला. बरं ठीक आहे, निघतो मी. चल बबन, माझं काम करूया आपण. अरे चल. हो. अरे चल.
काय तात्या? अच्छा, हिशोब चाललाय काय? हा. कर कर. काय तात्या, आज लयच ध्यान यायला लागले देवाचं. काय भानगड? भानगड कसली? अगं खानावळीचा हिशोब नीट लागावा म्हणून देवाला इनवणी करतोय मी. म्हणजे हा, काय तर घोळ घातलेला दिसतोय तुम्ही. सापडणी म्हणून देवाच्या पाया पडायला चालले काय? अगं नाही ग बाय माझी, तू लवकर हिशोब कर बघू. उगाच माझं काळीज लकलक करायला लागलंय. का लकलक करायला लागले? तात्या, चोराच्या मनात चालणं. अगं सुमे, तात्या नाही म्हणून सांगतायत ना. पायलट, तुला नाही माहिती यांची सवय. तू जरा ग बस. अगं नाही ग बाय माझी, तू उगा माझं प्रेशर वाढवू नकोस बघू. अगं मी काय बी घोळ घातलेलं नाही. बघू की. आणि तात्या, तुम्ही किती बी हुशारीनं घोळ घाला, ह्या सुमीच्या नजरात येणारच. थांबा. अगं सुमे, खरंच मी काय बी घोळ घातलेला नाही. हा, ते आल्याचा हिशोब लिहायचा राहिला होता म्हणून तेवढं तांदळात टाकलं, बाकी काय नाही. जावई बापू, तुम्ही सांगा की जरा तिला. तात्या, हिशोब एकदम बरोबर आहे. हा, सुटलो बाबा, नशीब माझं. बर तात्या, आज त्या धनश्री मॅडमच्या दुपारच्या जेवणाचे पैसे घेऊ नका बर का. तुम्ही बी जेवलाय त्यांच्या डब्यात. हा ठीक आहे. पर काय बी म्हण सुमी, पोरगी मनानं लय चांगली आहे बर का. होय तात्या, आज कारखान्यावर किती काळजीने तुम्हाला जीव घातला त्यांनी. तात्या, मी त्यांना तुमच्या रातच्या जेवणावर बी ध्यान ठेवाय सांगणार आहे. अगं न ग, उगाच तिला कशाला ताप. ताप नाही, त्या जेव्हा आपल्याकडे जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला बळानं जीव घालाय सांगणार. अगं पण बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे. आणि ही जबाबदारी धनश्री परफेक्ट पार पाडेल. तेवढा चांगुलपणा नक्कीच आहे तिच्यात. चला, आता धनश्री मॅडम आहेत म्हटल्यावर माझी काळजी मिटली. मामा साहेब, अहो हे सॉंग लयच बेकार आहे. अहो मला जर ह्या कपड्यात कुठल्या पोरीनं बघितलं का नाही, एक पोरगी मला हो म्हणणार नाही. अहो मामा साहेब, कपडे इकडे गाडी काढायची. मामा साहेब,
गाडी इथेच लाव आणि चालत चल. मग गाडी वापर. राहू दे चल. पडला असता का नाही तोंडावून. नाही काय नाही, मामा साहेब आहे मी, मला सावरता येतं स्वतःला. चल तू. अरे हे काय? रागिनताई, रागिणी. रागिनताई चला बसा. रागिणी ताई. बबन चल तू. मामा साहेब पडला असता का नाही तोंडावर बघा बरं. मामा साहेब आहे मी, मला स्वतःला सावरता येतं. बबन चल लवकर चल. मामा साहेब अहो जाऊ द्या, आता गेल्या धनश्री मॅडम, आता नाही त्या सापडणार. धनश्री मॅडम? नाही 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 नाही, रागिणी आहे ती. आणि ती जाऊ दे रे, तिचा खोटेपणा या मामा साहेबांनी आज बाहेर काढलाय. ताईला सांगून नोकरीवरनं काढूनच टाकतो बघ की नाही तू. मामा साहेब अहो गरीब होतकरू पोरगी होती, एखाद्याच्या पाठीवर मारा पण असं पोटावर मारू लागावं. गरीब होतकरू, एक नंबरची खोटारडी पोरगी आहे ती. आणि चल रे तू, बडबड करू नको. ताईला ताबडतोब ही बातमी सांगून मला शाबासकी मिळवायची ताईची. चल. मामा साहेब तुम्ही दोतार काढा बरं पाठीशी. बाबा अहो दोतारामुळे पडताय सारखं तोंडावर तुम्ही. अरे असू दे, चल चल लवकर चल. काय सांगितलं होतं मी तुला? पण रागिनताई मी मुद्दाम नाही केलं. बाहेर असताना मला रागिणी म्हणायचं नाही सांगितलं होतं ना? हा पण आसपास कुणी नव्हतं म्हणून रागिनीताई म्हण. तुला काय माहित आसपास कोणी नव्हतं ते? मी बघितलं कोणच नव्हतं तिथं. मूर्ख, त्या ताई मॅडमचा भाऊ आहे ना, तो बहुतेक माझा पाठलाग करत होता. तो तिथेच लपून होता. रागिनीताई काय चुकलं तुझं? हे जर तुझं रागिणी ऐकलं असेल ना त्याने तर ऐकलं नसणार. तुला काय माहित? पुन्हा जर रागिणी तोंडून आलं ना तर तुझी जीभ ठेवणार नाही बोलायला, कळलं? कारण जीभ नसल्यावर काय हाल होतात हे बघतोयस ना तू. तुम्हाला काय झालं रागाने बघायला? ही असली मूर्ख माणसं भरून ठेवली आहेत ना, म्हणून हे हाल आहेत तुमचे. कुठे निघालास? ते बाराकडे आणायला. काही गरज नाही, मला माहिती आहे त्यांना काय बोलायचंय ते. पप्पा पप्पा तुम्हाला किती वेळा सांगू, मी माझ्याच पद्धतीने काम करणार आहे. नाही तुम्ही मला काही सांगू नका, मी नाही ऐकणार तुमचं. सगळ्यात आधी मी त्या सुमीची वाट लावणार आहे, कारण तिनेच तुमच्यावर पोलीस केस टाकली होती ना. आधी त्या सुमीची वाट लावणार. एकदा का तिची वाट लागली की मग त्या समरसिंग मंत्री पाटलाची वाट लागायला वेळ लागणार. आणि एकदा का त्याची वाट लागली की मग आहेच अनुराधा मंत्री पाटील. तडफडून तडफडून मेली पाहिजे ती बाई. पप्पा जेवढं तुम्हाला सोसावं लागलंय ना त्याच्या 100 पट सोसायला लावणारी मी त्या मंत्री पाटील घराण्याला. ये
शेवटी पडलंच तोंडावर मामासाहेब. कोण नरसू? ताई ताई घात झाला ताई, घात झाला. अगं तू त्या धनश्रीची माहिती काढायला सांगितली होतीस ना मला. मग म्हणजे माहिती काढून आणलीयस का नुसतीच अशी सोंग घेऊन गावभर फिरतोयस? नाही नाही ताई, अगं मी त्या धनश्रीवर रात्रंदिवस बारीक नजर ठेवून होतो. तेव्हा मला कळलं ती धनश्री धनश्री नाहीच आहे, रागिणी आहे धनश्री. म्हणजे अगं म्हणजे ताई तिचं नाव धनश्री नाहीच आहे, रागिणी आहे. तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का? अगं हो ताई, ती मुलगी आपल्याशी खोटं बोलली, एक नंबरची खोटारडी आहे ती. नाही, आपण तिची कागदपत्र चेक केली होती. त्याच्यात धनश्रीच नाव आहे. ती खोटं का बोलेल आपल्याशी? मला काय माहिती, पण ती आपल्याशी खोटं बोलली हे मात्र खरं आहे. हा नरसू, तुझा ऐकण्यात काही घोळ झालेला नाहीये ना? अगं नाही ताई, थांब तुझ्या समोर पुरावा सादर करतो. बबन इकडे हा, लवकर ये. काय ताई मॅडमला सांग आपण काय ऐकलं ते. काय ऐकलं? बबन अरे ते रागिणी प्रकरण सांग. कोण रागिनी? बबन चुप. ताई ताई तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय. या बबनला विसऱ्या रोग झालाय, विसरण्याचा. ताई तुला खरंच सांगतो, ती धनश्री नाहीये, ती रागिणी आहे. अगो आम्ही बघितलं ना, एका बाईकवरनं एक माणूस आला आणि तिला म्हणला रागिणी ताई चला, तर ती त्याच्या बाईकवर बसली आणि निघून गेली. हा, आम्ही त्यांचा पाठलाग करणार होतो, पण मामासाहेबांनी गाडी लयच लांब ठेवायला सांगितली. तेव्हा चुकामुक झाली बघा सगळी. मामासाहेब लय वेळा तोंडावर पडणार होत. बबन नाही पण मी वाचवलं की, मी वाचवलं, पण आता शेवटी तोंडावर पडलंच. बबन अरे जा. ताई त्या मुलीने फसवलंय आपल्याला, तुला फसवलंय. मला वाटलं होतं काहीतरी घोळ आहे, म्हणूनच मी तुला तिची चौकशी करायला सांगितलं होतं. एक काम कर, तिला फोन कर लगेच. उद्या सकाळी लवकर बोलवून घे कारखान्यावर. तिची बेइज्जती करून तिला हकलून द्यायचंय तिथून. हो 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 मामासाहेब, हो. रागिनताई चुकलं रागिनताई माझं. मी पुन्हा अशी चूक करणार नाही, पुन्हा नाही करणार. त्या ताई मॅडमने मला कारखान्यावर लवकर बोलवलंय. कशासाठी माहिती कशासाठी? हा, तुझ्या या मूर्खपणामुळे माझा प्लॅन फिसकटला ना, तर मी पुन्हा अशी चूक करणार नाही, पुन्हा नाही करणार, पुन्हा अशी चूक करणार नाही. हो नाही, रागिनताई मारू नका. पुन्हा रागिनताई म्हणणार नाही, मी रागिनताई म्हणणार नाही. धनश्री मॅडमच म्हणेन. आता काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? काही म्हणालास तरी काय फरक पडणार आहे? मारू नका, हो लागतंय, मारू नका. सुटला रे, सुटला. तुमच्या पाया पडतो, माफ करा. काही झालं ना तरी मी जे ठरवलंय तेच होणार. त्या मंत्री पाटील घराण्याला ना संपवून टाकणार आहे मी, संपवणारच.